अजित पवारांसारखा नेता गमावणं ही राज्यासाठी न भरून निघणारी हानी। दादा, तुमचा हा निर्णय चुकला, माघारी या। अजित पवारांच्या आठवणीत एकनाथ शिंदे भाऊक। 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपानंतर सुद्धा अजितदादा खचले नाहीत। मात्र एखाद्याला जीव नकोसा होईपर्यंत आरोप करून बदनामी करू नका। अजितदादांच्या शोक प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। अजितदादांवरील आरोप तथ्यहीन, आरोप समुद्रामध्ये बुडवा। विधिमंडळात रोहित पवारांची मागणी, तर कितीही दबाव आला तरी मी मागे हटणार नाही। विमान अपघाताच्या सखोल आणि पारदर्शक चौकशीसाठी रोहित पवार आग्रही। अजितदादांच्या अपघाताबाबत महाराष्ट्राच्या मनात संशय, तो अपघात नसून घातपात झालेला आहे असंच वाटतं। भास्कर जाधवांकडून सभागृहात शंका व्यक्त। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये दिवंगत अजित पवारांचा शोक प्रस्ताव। सभागृहात सर्वच नेते भाऊक। दादांबाबत बोलताना रोहित पवार, हसन मुश्रीफ, आदित्य तटकरे यांना अश्रू अनावर। दादांच्या आठवणींनी महाराष्ट्र हळहळला। वरळी डोममध्ये अजित पवारांच्या शोकसभेचं आयोजन। राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती। शरद पवारांना 48 तासांनी रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळणार। प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याची डॉक्टरांची माहिती। डिहायड्रेशनचा त्रास झाल्यामुळे रुबी हॉल रुग्णालयामध्ये उपचार सुरू। शिंदेची शिवसेना स्वीकृत नगरसेवक पदासाठी 3 नावं देणार, 2 नावं निश्चित, पण एक डमी फॉर्म भरला जाणार। उमेश माने, बाळकृष्ण ब्रीद आणि राज सुर्वेंना शिंदेच्या शिवसेनेकडून संधी। मुंबई पालिकेसाठी भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांसाठी नावं ठरली। प्रतीक करपे, कमलाकर दळवी, प्रवीण छेडा, नितेश राजहंस सिंग यांना उमेदवारी मिळणार। मुंबई पालिकेमध्ये प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस एकत्रित लढणार। मनसे आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने अनेक प्रभाग समित्यांवर ठाकरेंचे अध्यक्ष बसणार। मनसेला देखील समिती अध्यक्षपद मिळणार, सूत्रांची माहिती। राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर। 50% आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका घेणं अनुचित, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका। 2 दिवसात सुनावणीची अंतिम तारीख ठरणार। रवींद्र चव्हाण उद्या भाजप कार्यकारिणीची घोषणा करणार, सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर प्रदेश कार्यकारिणी जाहीर होणार। चव्हाणांची उद्या सकाळी 8 वाजता पत्रकार परिषद। बुलढाण्यातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा वाद चिघळला। सुरक्षेच्या कारणास्तव चिखला काकड गावामध्ये 4 दिवस संचारबंदी। शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव, 23 जणांना अटक। कल्याणमध्ये कुत्रा चावल्यामुळे 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या। रेबीज होण्याची भीती असल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख। तिसगाव नाका परिसरातील धक्कादायक घटना। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये दारूच्या नशेत पोलिसांची हुज्जत। वर्दीतील पोलिसांसोबत दारूच्या नशेत तरुणाची अरेरावी। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नागपुरातील 12वी पेपरफुटी प्रकरणामध्ये ट्युशन संचालकांसह 2 बेड्या। निशिकांत मूल, फरहान अख्तरला अटक। आणखी आरोपींचा शोध सुरू। नागपूर पोलिसांची कारवाई। महाराष्ट्रामध्ये पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा। मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान। परळी, हिंगोली, भंडारा, नागपूर, गोंदियामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। अमेरिका इराणमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडण्याची शक्यता। भारतीय नागरिकांनी इराण सोडा, दूतावासाचा भारतीयांना पुन्हा सल्ला।